जय पवार सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. करत आलोय. दादांनी अनेक दशकं महाराष्ट्रासाठी खूप कामं केलेत, विकास कामं केलेत. आदरणीय दादांनी सगळ्याच पक्षांना एकत्रित घेऊन कामं केलेत. एका काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण एकत्र होते, तेव्हा पण दादा म्हणजे आपली सरकार होती, आता महायुतीची सरकार आहे. पण मला वाटतं की सगळ्याच पक्षातल्या वरिष्ठांनी चांगला निर्णय घेतला. दादांना तसं खरी आदरांजली म्हणून हा निर्णय घेतला आहे आणि मी त्यांच्या सर्वांचा खूप खूप आभार मानतो. दादा तरी पण 23 अर्ज अजूनही बाकी आहेत. आता कालपासून आम्ही सगळ्याच उमेदवारांना भेटतोय. जितके आपण फॉर्म्स माघारी घेऊ शकतो तेवढा प्रयत्न चालला आहे. पण ज्यांचे काय उमेदवारांची काय मागणी होती, नाहीतर खरं तर त्यांच्या एकदम छोट्या मागण्या होत्या की आमचं इथं कुठेतरी काम अडकलं आहे, नाहीतर आम्हाला इथं तरी मदत पाहिजे, नाहीतर आम्हाला तुमच्यापर्यंत पोचून तिथं आधी दिलं नाही. तर असे त्यांचे काय कारणे होते. बारामतीच्या उमेदवारांनी बऱ्याचशा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, परंतु आपण बघतो की यामध्ये आता इतर जिल्ह्यातील उमेदवारांचे अर्ज आहेत. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, बीड जिल्ह्यातील अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज या निवडणुकीमध्ये ठेवलेले आहेत. अशा उमेदवारांना आपण काय सांगाल? नाही, उमेदवारांना बघा, तुम्हाला मी आधी पण बोललो आहे, दादा असताना पण मी सारखं बोलत आलो आहे की सगळ्यांना निवडणूक लढायचा अधिकार असतो. त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांनी तसा निर्णय घेतला असता त्यांनी घेतला असेल, पण त्यांना मी काय बोलू शकतो. दादा 53 पैकी आतापर्यंत 27 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. अवघे 15 मिनिटं बाकी आहे. बिनविरोध होईल असं तरी वाटत. प्रयत्न तर चालू आहे आमच्या सर्वांचाच. झालं तर चांगलंच होईल, नाही झालं तरी ठीक आहे. कशा पद्धतीने इलेक्शन लढणार आहात? आता पहिला बघू आपले पुढचे उमेदवार कोण आहेत. आकाश मोरे जे आपल्याबरोबर आहेत, एक मोठा पक्ष म्हणून त्यांनी तिथं उमेदवारी दाखल केलेली, पण त्यांनी तो माघारला आहे. तर आता कुठेतरी आम्हाला पण मनाला बरं वाटतं की सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील आणि भविष्यात त्यांच्या पण पक्षाचे काय कुठले प्रॉब्लेम वगैरे असतील, अडचणी असतील, त्याच्यात आम्ही त्यांना नक्कीच साथ देऊ. काँग्रेसचे आभार मानताय? काँग्रेसचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो. आता यापुढे तालुक्यात समन्वयानं काम करणार आहेत काँग्रेस. यावर मी काहीतरी बोलतो की महाविकास आघाडीचा म्हणजे अजितदादांच्या मनातला जर मुख्यमंत्री झाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून तर खूप आनंद. 2029 आपण तसा प्रयत्न करूया. दादा मला सांगा, येऊ का दादा? बारामतीकरांचं दुःख अजूनही कमी झालेलं नाही. जर निवडणूक झालीच तर बारामतीकर किती मताधिक्याने वहिनी साहेबांना विजयी करतील? मला वाटतं 1,00,000च्या वरचीच जाईल निवडणुकीची मतधिक्य. दादा खरं तर प्रचाराचा नारळ कनेरीला फुटतो. कशा पद्धतीने नियोजन असेल त्या संदर्भात काय सांगाल? अजूनही प्रयत्न चालू आहे ही निवडणूक बिनविरोध करायची. जर नाही झाली तर आपण त्याच्याबद्दल मी तुम्हाला भविष्यात सांगेल. पण मला वाटते जर तशी वेळ आलीच तर दादांच्यासाठी आमच्या मनात आहे की कनेरीला जाऊन पाया पडायचे आणि तिथं आपली पहिली सभा व्हायची. तर त्या दिवशी नुसतं तिथं जाऊन बसायचं, दादांना एक श्रद्धांजली म्हणून तिथं अर्धा तास बसायचं. त्या दिवशी प्रचार नाही करणार आणि त्याच्यापुढे आपण ठरवू कशी वाटचाल. नाही, सभा मी नाही करणार त्या दिवशी. आत्मचिंतन करणार. त्या ठिकाणी जाऊन फक्त हो, ओके. धन्यवाद. इकडे बूम पकडा. तर निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्याबद्दल जय पवार यांनी त्यांचे आभार मानलेत. तर शेवटच्या मिनिटापर्यंत इतरांनीही उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं.